यांसारख्या ठिकाणी देखील डासांची उत्पत्ती होते. एडिस इजिप्ताय आणि ॲनाफिलिस हे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. तसेच क्युलेक्स प्रकारचे डास अस्वच्छ पाण्यात अंडी घालतात. नंतर या अंड्यांमधून आळ्या बाहेर निघतात. या आळ्या आपल्याभोवती कोश तयार करतात आणि मग त्यातून डासांची निर्मिती होते. आकाराने लहान असणाऱ्या या डासांच्या दंशामुळे माणसाला डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप, हत्तीरोग असे जीवघेणे आजार होऊ शकतात. म्हणूनच डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. डासांचा फैलाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिका अनेक उपक्रम राबवत आहे. नाशिक महापालिका राबवत असलेल्या डास निर्मूलन मोहीम, जनजागृती कार्यक्रम, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे यांसारख्या उपक्रमातून डासांची उत्पत्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वैयक्तिक पातळीवर डास निर्मूलन करणेही आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्याकरता घरातील पाण्याचे साठे झाकून ठेवावेत. फ्रीज किंवा कूलरचा ड्रिप पॅन वरचेवर स्वच्छ करावा. गच्चीवरील किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या अडगळीची योग्य वेळी विल्हेवाट लावावी. नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या घंटागाडीत टाकाव्या. बाहेरगावी जाताना पाण्याची भांडी रिकामी करून पालथी घालावीत. कुंड्यांमधील साठलेले पाणी काढून टाकावे. तसेच पाण्याच्या साठ्यामध्ये गप्पी मासे टाकावेत. याचबरोबर खिडक्यांना जाळ्या लावाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. महापालिकेच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनी अशा उपायांचा अवलंब केल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही आणि परिणामी डेंग्यू, मलेरिया सारख्या जीवघेण्या रोगांवर नियंत्रण येईल. जर ही काळजी आपण घेतली नाही तर डासांवर आपण नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि पर्यायानं डेंग्यू आणि मलेरियावरही. म्हणूनच बाहेरगावी जाताना पाणी झाकून ठेवा. घराच्या छतावर नारळाच्या करवंट्या, भंगार जमा करू नका. परिसरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि डासांचं जीवनचक्र थांबवा. आपलं घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवणं ही तुमचीच जबाबदारी आहे. आपल्यापासूनच आपण खऱ्या अर्थाने आतापासून ती सुरुवात केली पाहिजे की मला ह्या सगळ्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मला काळजी घ्यायची आहे. मला डेंग्यूच्या बाबतीत काळजी घ्यायची आणि माझा जो काही परिसर आहे तो मी चांगला ठेवणार आहे. काय मॅडम, आत्ता समजलं तुमच्या मुलीला डेंग्यूची लागण कशामुळे झाली? हो, समजलं. आता अशी चूक परत होणार नाही. आपल्या दुर्लक्षामुळे, छोट्याशा चुकीमुळे एका चिमुकलीचा जीव संकटात अडकला असता, पण वेळीच उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला. ही वेळ आपल्या कुणावरही येऊ शकते. नुसतं स्वच्छ दिसण्यापेक्षा स्वच्छ असणं किती महत्वाचं असतं नाही? नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवते आहेच, पण वैयक्तिक पातळीवर आपण सुद्धा आपली जबाबदारी ओळखायला हवी. कुणी येऊन आपल्याला विनंती करावी, प्रसंगी दंड करावा अशी वेळ आणायचीच कशाला? आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काही सवयी बदलल्या तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. चला तर मग आपण मिळून निश्चय करूयात. मी कमीत कमी कचरा निर्माण करेन. कचरा हा फक्त घंटागाडीतच टाकेन. गोदावरी नदी ही माझी माता आहे, तिचं पावित्र्य मी राखेन. घरातल्या अडगळीच्या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावेन आणि घरातल्या पाण्याच्या साठ्यांना स्वच्छ आणि हवाबंद ठेवेन. चला लढूयात आणि घडवूयात स्वच्छ आणि सुंदर नाशिक. आपलं नाशिक, स्वच्छ नाशिक.